नमस्कार. अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असं म्हणून ओळखला जाणारा हा अतिरिक्त आलेला मास अपवित्र मानला गेला असला म्हणजे या महिन्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, म्हणून याला आपण मलमास म्हणतो. पण प्रभू विष्णूंचा आवडता हा महिना पुरुषोत्तम मास हा प्रभू विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात विष्णूची तसेच विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते आणि आपल्या लेक व जावयाला साक्षात देवी लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावलं जातं. दोघांची पाय धुवून पूजा केली जाते. तसंच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये पुरणाची पोळी आणि विशेषतः पुरणाचे धोंडे करून वाढतात. अधिक मासामध्ये जावयाला घरी जेवायला बोलावल्यानंतर आपली लेक जावई यांना पाटावर बसवावे, त्यांच्या ताटापुढे रांगोळी काढावी, दक्षिणा ठेवावी, पानाचा विडा ताटापुढे मांडावा, त्यानंतर जेवायला वाढावे. यामध्ये पुरणाचे धोंडे आवर्जून करावे. आपल्या घरी लक्ष्मीनारायण जेवत आहेत असं समजूनच दोघांचा मान करावा. त्यांना व्यवस्थित पोटभर जेवू घालावं. त्यानंतर वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सर्वप्रथम जावयाला पाटावर बसवून औक्षण करावे. वाणामध्ये अनेक जण चांदीचं ताट किंवा निरंजन देतात. मात्र ज्यांची चांदी देण्याची क्षमता नसेल त्यांनी तांबे किंवा पितळेचे भांडे दिले तरी चालते. पण शक्यतोपर्यंत तांबेचे भांडेच देतात. ताटात काही गोष्टी ठेवल्या जातात. त्यामध्ये 33 अनारसे किंवा बत्तासे किंवा म्हैसूर पाक यापैकी काहीही ठेवावे. त्यानंतर ताटामध्ये आंबे असावेत. त्यावर एक दिवा द्यावा. दिवा सुद्धा काही जण चांदीचा देतात, पण पितळेचा किंवा तांब्याचा देखील दिवा चालतो. हे ताट दिल्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करावा. मग आपल्या लेकीला हा मान द्यावा. लेकीला हळद कुंकू लावून औक्षण करावे. तिची साडी चोळीने ओटी भरावी. तर अशा पद्धतीने दोघांचा लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानून मान ठेवावा. तर जावयाला 33 अनारसे का देतात यामागे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. 33 ही संख्या अत्यंत पवित्र मानली जाते, कारण ती 33 कोटी देवांचं प्रतीक आहे. अधिक मासात 33 अनारसे दान केल्याने 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. अनारसे हे तांदूळ आणि गुळापासून बनवले जातात. अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात आणि अनारशांचा जाळीदार आकार हा धोंड्यासारखा म्हणजे दगडासारखा मानला जातो आणि जो विष्णूंच्या पूजेशी संबंधित आहे. अनारशामधील छिद्रांना दीप मानले जाते. त्यामुळे 33 अनारसे दान करणे हे 33 दीपदान करण्यासारखेच फलदायी मानले जाते. तर जावयाला विष्णुरूप मानून त्याला हे वाण दिले जाते, जेणेकरून कन्या आणि जावयाचे आयुष्य हे सुखमय व्हावे आणि अधिक मासात केलेल्या दानाचे पुण्य हे 100 पटींनी वाढते. असं म्हणतात, अधिकस्य अधिकम फलम, अर्थात या काळात केल्या गेलेल्या गोष्टीचं 100 पट पुण्य आपल्या पदरात पडतं.